स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समजा जो कोणी अपेक्षित नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल अशा लोकांचे नावं आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं नाव कसं कापायचं, तर त्यांनी अनिल ठाकरेचं नाव पहिलेच कापून टाकलं 6 महिन्यापूर्वी. अंजनगाव सुरजील झालं. आमच्या कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे. त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकते, त्यांचे हे उमेदवार होणार होते. गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत. ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय, त्यांचं नाव टाकून दिलं हिंगणा. त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंढाळणी, त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतुपुरस्पर त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू. म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याचंच नाव त्याच्यामध्ये गायब आहे. अशा पद्धतीचे अनेक घोळ. म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी 4 महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कोंढाळीवरनं काढा आणि हिंगण्यामध्ये टाका. परस्पर ज्यांनी काहीतरी याला नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कोंढाळून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका आणि ते नाव गेले त्याचं. आणि आज ते बिचारे कलेक्टर कोर्ट कचेरी करून आले. त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे याची व्यवस्थित तपासणी करून छानबीन करून दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेअर निवडणुका होऊ शकतील. नाही तर या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. काही याच्यात तर काल सांगितलं कालच्या सभेमध्ये मुलीचं वय 142 आणि बापाचं वय 52, वडिलाचं वय 52 आणि मुलीचं वय 142 असे सुद्धा त्यामध्ये काही नाव आले आहेत. काही वयाचं दाखली तिथं आले. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार अशी चर्चा आहे. जर आता तुम्ही म्हणताय की याला दुरुस्त केल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, पण जर आता पुढच्या आठवड्यात जर लागली तर पुढची भूमिका काय राहणार? कसं आहे, पहिले आम्ही आता काल एवढा भव्य मोर्चा काढला. इलेक्शन कमिशननी त्याची दखल घेतली पाहिजे, पण इलेक्शन कमिशन काही बोलत नाही. भारतीय जनता पार्टीचे नेतेच बोलतात. आम्ही प्रश्न विचारतो इलेक्शन कमिशनला, उत्तर देते भारतीय जनता पार्टी. मला समजत नाही काय त्या या संपूर्ण याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने न देता इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे. आम्ही तर भारतीय जनता पार्टीला कुठे विचारतही नाही. आणि कालचा मोर्चा झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी राजकीय दबावाखाली पोलिसांनी परवानगी सुद्धा दिली नाही. पण सगळ्या जनतेचा एवढा आग्रह होता की परवानगी नाही दिली तरी हरकत नाही, राजकीय दबावाखाली परवानगी दिली नाही तर आपण मोर्चा काढला पाहिजे. आणि म्हणून मोर्चा काढला आणि सर्व ज्येष्ठ नेते त्या मोर्चामध्ये सामील होते. भाजपाचाच भाजपाने आम्ही प्रश्न कोणाला विचारतो? इलेक्शन कमिशनला. उत्तर कोण देते? भाजप. त्यांनी उत्तर द्यायची आवश्यकता नाही ना. ठीक आहे, धन्यवाद. हां अजून काही प्रश्न?
लोकसभेला तुम्ही समजले नाही. लोकसभाची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे खासदार निवडून आले आणि ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मग आता आपल्या विधानसभेत कसं काय होईल, विधानसभेत सुद्धा अशा चित्र येईल आणि म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यामध्ये या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे घोळ करण्यात आला. 60 लाख मतं 70 लाख मतं 2025ची लोकसभा तर 2025ची विधानसभा म्हणजे 4-4.5 महिन्यामध्ये 70 लाख नवीन मतदार आले कुठून काय 4 महिन्यामध्ये एकदम 17 वर्षाचे 18 वर्ष झाले का एकदम. अनेक मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो, अनेक मतदारसंघामध्ये 2019ची लोकसभा ते 2025ची लोकसभा 5 वर्षामध्ये जर एखाद्या विधानसभेमध्ये जर 8,000 मतदान जर वाढले असतील 5 वर्षामध्ये तर 2025ची लोकसभा ते 2025ची विधानसभा या 4.5 महिन्यामध्ये त्याच मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी 5 वर्षामध्ये अंदाजे 8,000 मतं वाढलेत त्याच ठिकाणी 4.5 महिन्यामध्ये 32,000 मतं वाढले, 35,000 मतं वाढले, 42,000 मतं वाढले, 47,000 मतं वाढले. आता हे मतं जे वाढलेत हे सगळे वाढून घेण्यात आले मतदान करण्यासाठी. हे वाढवून घेतले, त्यांच्याकडनं मतदान केलं आणि त्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळे हे सरकार जे आहे संपूर्ण मतदार याद्यामध्ये घोटाळा करून आलेले हे सरकार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.